राष्ट्रात राष्ट्र हे श्रेष्ठ राष्ट्रात राष्ट्र हे श्रेष्ठ आमचं महाराष्ट्र कलावंतांची मांदियाळी कलावंतांची मांदियाळी मराठमोळ प्रेक्षकाची गोडी मराठमोळ प्रेक्षकाची गोडी रसिक जन बहुती हास खेळी हो जी जी रसिक जन जमती हास खेळी हो जी जी रसिक जन जमती हास खेळी हो जी 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 आहा मुंबई शहरानजीक ठाणे शहर घोडबंदर जवळ हे थिएटर काशीनाथ घाणेकर मस्त थिएटर एकदम. तर या थिएटर मध्ये बर का आज कॉमेडीचा हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी या सोहळ्याची महाअंतिम फेरी. या कार्यक्रमाचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगीतुरा. तर महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना या शाहीर साबळेचा मानाचा मुजरा. माफ करा काहीतरी चुकलं असेल. त्या महान शाहिराला या लहान शाहिराचा मानाचा मुजरा. तर सगळ्यांचा अतिशय मनापासून माझ्या या आवडत्या कार्यक्रमात आणि तुमच्याही आवडत्या कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करतो. फू बाय फूची चौथ्या पर्वाची ही महाअंतिम फेरी जवळ आली आणि पाहता पाहता सगळ्यांचं टेन्शन वाढायला लागलं की आता नक्की काय होणार काय होणार. 4 जोड्या आज या कलगीतुऱ्याच्या खेळामध्ये एकमेकांशी लढणार आहेत. मला खूप आनंद होतोय. सगळ्यांना मला शुभेच्छा द्यायच्यात पण सगळ्यांना खूप खूप हसायचं सुद्धा आहे. तेव्हा आता जास्त बडबड न करता अँकर आहे म्हणून मी काही न बोलता लगेचच कलगीतुऱ्याला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी स्वागत करणार आहे ज्यांनी या जोड्यांवरती आपल्या कॉमेडी नजरेनं लक्ष ठेवलं यांचं परीक्षण केलं आणि 10 धमाल जोड्यांमधून 4 जोड्यांना या फायनल पर्यंत आणलेलं आहे. अशा आपल्या लाडक्या परीक्षकांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. या कार्यक्रमाचे बादशाह महाजी कोठारे. बादशाहांचं स्वागत झालेलं आहे. तेव्हा आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कार्यक्रमाचे युवराज स्वप्नील जोशी. दोघांचंही खूप खूप मनापासून स्वागत. मला खूप आवडतं असं विचारायला की तुम्ही जोड्यांचं परीक्षण इतके दिवस केलं आणि आज कुठली जोडी जिंकणार आहे. डायरेक्ट रिझल्ट सांगून टाका बाबा माझं टेन्शन जाईल. ही जोडी. महेशजी मला विचारायचं आहे की हा प्रवास तुम्हाला कसा वाटला. फू बाय फूच्या ह्या पर्वात मी परीक्षक होतो पण त्याच्या आधी फू बाय फूचा मी एक प्रेक्षक होतो आणि प्रत्येक पर्व मी मनापासून एन्जॉय केलेलं आहे. प्रत्येक पर्व श्रेष्ठ होतं आणि ह्या पर्वात मी परीक्षक असल्यामुळे मला जास्त मजा आली. कारण मी अक्षरशः ह्या पर्वामध्ये सगळ्यांच्या मध्ये होतो आणि तिथे बसून जे मी एन्जॉय केलं ते प्रेक्षक कधीही करू शकत नाही. हो क्या बात. सुरुवातीला 8 जोड्या होत्या आणि 8ही जोड्यांनी माझं खूप खूप मनोरंजन केलं. मला खूप खूप हसवलं आणि माझी खात्री आहे अखंड महाराष्ट्राला त्यांनी हसवलं. 8 जाऊन आता 4 राहिलेले आहेत. या 4 जोड्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या महेशजींसाठी. स्वप्नील सर. नमस्कार रसिक प्रेक्षक. नमस्कार ठाणे. सर म्हणाले त्याप्रमाणे की मी पहिल्या पर्वापासून या कार्यक्रमाशी जोडलं गेलेलो आहे आणि मी शब्दात सांगू शकत नाही की किती आनंद होतो, किती मजा येते. फू बाय फूचं शूट म्हटलं की असं वाटतं की ऍक्च्युली सुट्टी आहे. असं वाटतच नाही की कामासाठी जातोय किंवा जज करायला जातोय. आणि खरं सांगतो कधीच जज केलंही नाही. एक प्रेक्षक म्हणून एक ऍक्ट बघून आम्हाला जे वाटलं कदाचित जे तुमच्या मनातही घरी ऍक्ट बघून येतं तेच आम्ही त्या जोड्यांपर्यंत पोहोचवण्याचा फक्त प्रयत्न केला. त्यांच्यापैकी प्रत्येक जण इतका चांगला कलावंत आहे की त्यांना जज करणारा मी कोणी नाही. मला इतकंच सांगावं असं वाटतं की तुझ्या प्रश्नाचं जे उत्तर की फू बाय फूच्या या पर्वात कोण जिंकेल जोड्यांचं मला माहिती नाही पण रसिक प्रेक्षक नक्की जिंकला या पर्वात. दोनही परीक्षकांना मी विनंती करतो प्लीज आपण समोर विराजमान व्हा आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा द्या. परीक्षकांचं आगमन
टेन्शन झालेलं आहे. सगळ्यांच्या टेन्शनचा पारा म्हणजे जे आत कलाकार आमचे बसले त्यांच्या टेन्शनचा पारा थोडा थोडा वाढायला लागलेला आहे. हा, पण आपल्याला आनंद आहे बाबा, कारण आता हसायला मिळणार आहे. तेव्हा खऱ्या खुऱ्या अर्थानं चौथ्या पर्वाच्या अंतिम फेरीला आता आपण सुरुवात करणार आहोत. कलगीतुऱ्याचा चला 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 सख्या चला बागामध्ये रंग उधळू चला रंग उधळू चला रंग उधळू चला. झाले रंग उधळून झाले तुमचे सगळे. आधीच तर एवढं टेन्शन दिलंय मला. कशाला तिथं अहो मी तुमची ऑडियन्स आहे. ऑडियन्स मध्ये बसा ना जाऊन. नाही नाही ते काय आहे, तुमचे फूचे समजे सेलिब्रिटी आहेत ना, हो, मी. त्यांच्या मला सह्या घ्यायच्या होत्या म्हणून मी व्हर्जिनिटी व्हॅन मध्ये गेलते. कुठल्या व्हॅन मध्ये गेला होता? व्हर्जिनिटी व्हॅन. असली कसली व्हॅन आहे इकडं? अयो तुमचं नॉलेज लई जनरल आहे. व्हर्जिनिटी व्हॅन माहित नाही तुम्हाला? त्याला एक आरसा असतो, बेड असतो आणि मग टॉयलेट असतं त्याच्यात. अरे त्याला व्हर्जिनिटी व्हॅन नाही म्हणतो, काहीतरी शब्द वापरू नका. व्हॅनिटी मॅन. आ? व्हॅनिटी व्हॅन. तुमची वहिनीची व्हॅन आहे ना? व्हॅनिटी व्हॅन असतो. त्या वहिनीच्या व्हॅन मध्ये का नाही हा. तुमचे समजे कलाकार असे आडवे तिडवे झोपले. सगळे कलाकार आडवे झोपले. हा. मेकअप केलाय की नाही कुणी? काय माहिती? काय माहितीये? म्हणजे मला एकट्याला मेकअप करून इकडे जोक सांगायला पाठवले वाटतं सगळ्यांना. बाबा आता अरे हे नेहमीच झालं यार. मी आता ऐकून नाही घेणार. तुम्ही इथेच थांबा. मी सगळ्यांना रेडी करतो. नाही मी कार्यक्रम करत नाही पुढचा. इथेच थांबा. हा, हा. आलोच. ते माझ्या बरोबर असते ते कुठे गेले? अयो सख्या चला बागामध्ये रंग उधळू चला रंग उधळू चला 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 चला. ओ बहिणावती बाई, रंग उधळायला इथं कुठं आणलंय तुम्ही मला? ओ हवालदार, आपल्याला तसे रंग नाही उधळायचे, मग? हास्याचे रंग उधळायचे. हो, पण हाय काय इथं? अहो आज फूची फायनल आहे. हाय ना रे, तुमच्या संकट मला माझ्या बायकोनं बघितलं तर माझीच होणार आहे फुल बाय फुल फायनल. काय बाई असं काय करता? तुम्हाला लयच टेन्शन आहे बा. मग ओ हवालदार, ओ मी तुम्हाला इथं हसवायला आणते. काय म्हणतो बहिणावती बाई? हसवायला. बहिणावती बाई तुम्ही लय, मला लय, लय हसवा. हसवायला. अहो, बहिणावती बाई तुम्ही हसवणार? तुम्ही बाई हात का हसवल? फू बाई फू, हा म्हणजे बायकांचा तो फुगड्या घालायचा कार्यक्रम आहे. ओ मी ते बाप्या माणसाचं काय काम आहे? ओ पुरुषासारखा पुरुष आहे मी. पुरुषासारखा पुरुष आहे. हा मग पुरुषासारखा पुरुष आहे मी. पुरुषासारखा पुरुष हा मग पुरुषासारखा पुरुष आहे मी. म्हणजे ऍक्च्युअल पुरुष नाहीच. हो काय काय बोलताय मैनावती बाई? हो ऍक्च्युअल पुरुषच आहे. होय? पुरावा हवाय काय? पुरावा हवा असलं, ही तर ती म्युन्सिपाल्टीची शाळा आहे की नाही, तिथं पुरावा वंडवा उभा आहे. पुरावा म्हणजे? अहो म्हणजे माझ्यासारखा दिसणारा पोरगा त्या शाळेमध्ये वंडवा उभा आहे. अयो वणवा कशा पायी? काय आहे? या काय? एखादी स्टोरी सांगायची असली ना की माझी स्टाईल आहे. ते काय झालं माझ्या शाळेमध्ये, त्या पोराला त्या बाईनी सांगितलं मनाचे श्लोक म्हणून दाखव. माझं पोरग म्हणायला लागलं, भीगे होठ तेरे प्यासा दिल मेरा लागे आबरूच काढली होत्या ना माझी. बाईनी विचारले हे कोणते मनाचे श्लोक? म्हणलं हे माझ्या मनाचे श्लोक आहेत, पाहिजे तर घ्या. लयच मस्करी करत तुमचं लेकरू. हा मस्करी तर झालेलं आहे. तुम्हाला सांगतो माझ्या लग्नाच्या टायमाची स्टोरी. स्टोरी सांगत. काय झालं, लग्नाच्या टाइमला माझा दाखवण्याचा कांदे पोह्याचा कार्यक्रम होता. हा माझ्याकडे नव्हता टाइम, ड्युटी लागली होती साहेबांनी दिलेली, म्हणून मी आमच्या गल्लीतल्या फुगेवाल्याला सांगितलं जा बाबा पोरगी पसंत कर, आणि मग त्याने पसंत केलेल्या पोरीशी मी लगीन लावलं. म्हणजे अहो एका साध्या फुगेवाल्याने पोरगी तुमच्यासाठी पसंत केली. साधा फुगेवाला कोणाला म्हणताय? साधा फुगेवाला कोणाला म्हणताय? तो काय साधा फुगेवाला नाहीये, मग तसला फुगेवाला आहे. कसला? अहो ते नाही का रंगीत गॅसचे फुगे असतात, तसला फुगेवाला आहे. तरी बी एका फुगेवाल्याने तुमच्यासाठी बायको पसंत केली. मग काय बायकोच्या पसंतीने मी फुगेवाला करू? नाही नाही म्हणजे तसं नाही, एका पारक्या माणसाच्या म्हणण्याने आपण लगीन करायचं नाही ते म्हणजे. बरं असतंय. काय लगीन झाल्यानंतर 4-5 वर्षात प्रत्येक पुरुषाला असं वाटायला लागतंय आपला चॉईस चुकला. इथं तसं काहीच नाही, फुगेवाल्याचा चॉईस चुकलाय, माझा नाही काही. असं आहे. जाऊ का जाऊ? थांबा ना, रुक रुक रुक. अरे बाप
करू तोंडातली तंबाखू आता तरी थूक. कशा पायी असली गाणी म्हणताय, पाय निघ ना माझा इथनं. जीव गुतला ना. जीव गुतला नाही आता फार गुताडा झालाय माझा. तुम्ही का नाही हा कार्यक्रम बघच तुम्हाला कशा सांगते. पायी कार्यक्रम बघायचा? हो तुमच्या पोटाचा व्यायाम होईल हसून हसून. होय का? कसे अन्न वस्त्र निवारा आणि फू बाय फू माणसाच्या का नाही बेसिक गरजा आहेत. नाही या बेसिक गरजा आहेत, पण काय आमच्या निवाऱ्याच्या गरजा काय भागत नाहीयेत. तो आता मी ठरवलंय पोलिसातली नोकरी सोडायची आणि ऍक्टर व्हायचं. का? म्हणजे कसं आहे, आमचं पोलिसांचं हक्काचं घर आहे, ते मला नाही भेटलं तरी चालेल, पण रसिकांच्या मनात मला घर करून राहता येईल. आणि एकदा की ऍक्टर झालो की मग 10% फ्लॅट आहेत की. अय्यो, तुम्हाला 10% ची स्कीम माहित नाही? नाही काय 10% ची स्कीम आहे ना? तुम्हाला ती स्कीमच माहिती नाही? नाही काय स्कीम? कसे 10% कोट्यातलं घर असतं हा? ना, ते काय ऍक्टर साठी नसतं. मग अहो जो ऍक्टर म्हणून फक्त 10% आहे ना त्याच्यासाठी असते. नाही बरोबर आहे बरोबर आहे. पण काय मला नाकाबंदीची ड्युटी लागली ना, जाऊ द्या ना. थांबा ना. आजा 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 आजा. नाही ना बाई, माझा थांबण्याचा प्रादेशिक प्रश्न आहे. हिंदी गाणी म्हणून तो राष्ट्रीय पातळीवर नेऊ नका बरं. कुठं चालला? अहो नाकाबंदी आहे. काय 24 तास काम 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 अशानं दर धरून फुटल एक दिवशी घाम आणि हार्ट अटॅकने होईल काम तमाम. कसं असतं पोलिसांचं, स्टोरी सांगता. या टाइमला फॅक्ट सांगतोय. कसं असतं पोलिसांचं, पोलिसांना कायमच घाम फुटत असतो. VIP मुवमेंट आहे, फुटला घाम. 3 स्टार जाणारे फुटला घाम. मंत्री जाणारे फुटला घाम. हार्ट अटॅक आला फुटला घाम. आता ह्यातला हार्ट अटॅकचा घाम कोणता आणि कामाच्या तणावाचा घाम कोणता हेच आम्हाला कळत नाही. हो केवढं टेन्शन. अहो तुमच्यासारख्या माणसाला का नाही हास्याचं टॉनिक पाहिजे. हा पाहिजे आणि पाहिजे तुमच्यासारख्या हवालदाराला नाही समजा महाराष्ट्राला पाहिजे. पाहिजे पाहिजे पाहिजे. म्हणून तुम्ही का नाही माझ्यासोबत तिथं बसा. इथं बसू. हा हा चला चला. डॉक्टर. नाही नाही हा सहज घाम आला म्हणून पुसतोय. डॉक्टरला बोलू नका, तसं काही नाही नाही झालं. नाही तुमच्यासाठी नाही. मग? या कार्यक्रमाचे अँकर आहे ना तोच डॉक्टर आहे. होय का? आणि तो ऍक्टर बी आहे. होय का? डॉक्टर बी आहे, ऍक्टर बी आहे आणि अँकर बी आहे. मग आपण काय त्याला डॉंकर म्हणायचं का? जमतंय की तुम्हाला? चला. खूप खूप स्वागत सगळ्यांचं पुन्हा एकदा. आत्ताच आपल्याला काही कलाकारांनी हसवलं, पण ज्या कलाकारांची आपण आतुरतेनं वाट पाहतोय, स्पर्धक कलाकार कुठे आहेत? स्पर्धक कलाकार कुठे आहेत? मी आतमध्ये गेलो, सगळे रेडी होते व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला जरासं त्या मैदानावतीनं जरासं आम्हाला वेगळंच काहीतरी सांगितलं होतं, तसं काहीही नव्हतं. सगळ्यांना मी शुभेच्छा देऊन आलो. आणि आता येते आजच्या फायनल कार्यक्रमातली पहिली स्पर्धक जोडी. इथे येतोय एक नवरा जो आपल्या बायकोला 2 व्हीलर चालवायला शिकवतो. बघूयात मग आता पहिल्यांदा यांना काय मिळणार आहे, लायसन की हॉस्पिटलचं बिल. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात धमाल जोडीचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिली स्पर्धक जोडी आहे आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. स्कूटर माझी स्कूटर मी सेकंड हँड घेतली होय. माझी स्कूटर मी सेकंड हँड घेतली होय. हप्त्यावर भरतोय हप्ता, बँकेत पैसा शिल्लक नाय. माझी स्कूटर मी राणीला शिकवणार हाय. मी गाडी शिकणार आहे. मी गाडी शिकणार आहे. आणि माझ्या समोर येणाऱ्याला मी उडवणार आहे. दूर व्हा, दूर व्हा. हॅमलेटचं भूत, हेल्मेट मधलं भूत. हो, मी आहे. ओ शृंगारपुरीवाणी खाली या. ओ जोशीवाणी खाली या. ओ कोठारवाणी खाली या. नवीन गाडी घेतली गाडी. अगं त्यांना कशाला बोलवते? 1904 सालामधली स्कूटर 4th हँड विकत घेतली 2000 रुपयाला. स्कूटर नाही गाडी म्हणा. स्कूटर गाडी स्कूटर. गाडी घेतले. ही लाल रंगाची गाडी आहे ना, ह्याने घेतली. मला शिकवणार आहेत. अगं या खाली या.
नको बोलवू ग त्यांना. हो हा? झळवते झळवते. नको लाज काढूस ग बाई. हो लास्ट तुम्ही करताय. चला चला सुरू करा सुरू करा. सुरू करू. हा. जरा धक्का मार. हा, धक्का काय मारताय? किक मारा किक मारा. अगं किका मारून मारून गुडघ्याची वाटी सरकायची वेळ आली ग. ये. हा. ये. नवीन आहे ना तापायला वेळ लागतो. झाली बाबा एकदाची चालू. झाली चल बैस. अगं गणपती बसवल्यासारखी बसायचं नाही. स्कूटर आहे ती, खेळणार नाहीये. हा, आता मी तुला शिकवतो. हे बघ, या स्कूटरला हा पुढे असा हेडलाईट असतो. हा, उजव्या हातामध्ये एक्सेलरेटर असतो आणि डाव्या हातामध्ये गिअर असतो. हा, तो एक्सेलरेटर हळू हळू ओढायचा. ह्या सगळ्या फालतू गोष्टी सांगण्यापेक्षा स्कूटर कशी चालवायची ते सांगा. अगं हे कळल्याशिवाय तू स्कूटर कशी चालवणार? सांगा सांगा. ब्रेक माहितीये कुठे? हा का हातात आहे ना? अगं हातात ब्रेक नाहीये, पायात आहे. उजव्या पायात ब्रेक आहे. उजव्या पायात ब्रेक आहे. ऍक्सिलेटर हळूहळू रेस करायचा, क्लच हळूहळू सोडायचा. ओके, हा उचल. शी बाई. अगं खाली ठेव, खाली ठेव. अगं माझी जॉन अब्राहम, स्कूटर कशाला उचललीस? तुम्हीच म्हणालात ना उचल म्हणून. अगं स्कूटर नाही ग, गेअर उचल म्हणजे गेअर टाकायचा. हा बैस. गणपती बसवल्यासारखी बसू नको. बसा बसा बसा. आधी आधी हा क्लच धर. हा. हा तो ऍक्सेलरेटर हा. तो हळू हळू काढायचा आणि क्लच दाबायचा आणि हळू सोडायचा. खूप बोलतो बसा. हो बसलो बसलो. हा. एक मिनिट. हा सावकाश. हा बसलात? हा, हळू हळू. हा हा, सुरू करू? उचलू? देऊ accelerator? देऊ? दे दे. देऊ? देऊ? ओ स्कूटर चालवते ना, उतरताय कशाला? उतरलो नाही ग, मी फेकलो गेलोय. तुला काय सांगितलं तो हळू हळू ऍक्सिलेटर वाढवायचा. सॉरी बसा 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 बसा. काय करतेस लवकर बसा लवकर बसा. हा देऊ एक्सेलरेटर देऊ. हा दे दे हळू हळू देऊ? हळू दे. सुरू करू? हा गेअर टाक, हा, गेअर gear टाक. टाकला. हा क्लच हा, सोड. सुरू. हा चालली पुढे. वा, चालली. वा, वा, वा. चल 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 चल. हे समोर भिंत आहे, भिंत आहे. चल चल इकडे 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 इकडे. चला चला. सावकाश सावकाश. आलो. हे, हळू, हळू. समोर बघ, समोर बघ. अगं हे अगं तोंडाने कशाला हॉर्न वाजवतेस? हा. वाजव इथे. हॉर्न दाब, हॉर्न दाब. पिप 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 पिप. पिप 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 पिप. अगं हॉर्न नाही ना तिथे. कुठे हॉर्न? तो काय खाली? कुठे अगं, खाली? वर बघ. सॉरी. अगं बाई तुझं हेल्मेट लागतंय का माझ्या डोक्याला? लागलं का काढू टाकू काढू टाकू. नाही. सुरक्षेसाठी ते खूप आवश्यक असतं. हो हो. तुमच्याकडे कुठे आहे? माझ्याकडे ओरिजिनल आहे. चल चल चालव चालव. चल. हा. निघाली. चला वा, वा. जमलं. हो. एकदम डॅशिंग दिसते ना. अरे म्हणजे काय, एकदम झाशीची राणी. हो. आणि तुम्ही माझे दामोदर. हा दामोदर कोण? झाशीच्या राणीच्या पाठीवर नसतो का दत्तक पुत्र? पुढे बघ. सावकाश. पुढे आलो. सावकाश. हा, जमली. वा मला जमलं एकदम. प्रगती केलीस. हा. शाबास. असं रक्त सळसळतंय ना Very माझं. good. प्रगती. मुलगी स्कूटर शिकली, प्रगती झाली. वा आता सगळी कामं की नाही? चौथा गेअर. हा टाकते. हो काय करते, काय हो, बघतेस? आपल्या बाजूच्या गाडीत बघा कोण आहे. अगं जाऊ दे, कोण तू नको. हो स्वप्नील जोशी आहे. अगं, असू दे का. हो जोशी. तू समोर बघ ना. जोशी गाडी शिकते गाडी. अगं समोर बघ. लायसन नाही माझ्याकडे. अगं त्याला कशाला सांगते, तू समोर बघ. समोर बघ. हा समोर बघते. आता तुझा फोन का वाजतोय? तुला किती वेळा सांगितलं उचला फोन घ्यायचा नाही. हा उचला फोन उचला. हा. हॅलो मी नंतर फोन करतो. नाही मला द्या कोण आहे बघू दे. हा कोण आहे? अगं बाई चिनू काय म्हणतेस? हा हो चिकनची रेसिपी ना लिहून घे. हो थांबा. हा चिकन किने आधी तुकडे करायचे, मग आलं लसूणची पेस्ट लावायची. डावीकडे बघ. हा डावीकडे हळदीचा डबा आहे ना, त्यातली हळद टाक. हा उजवीकडे हा मसाला. उजवीकडे मसाला तो पण टाक. हा सगळं असं सरमिसळ कर त्याचं. समोर कचरा कुंडी आहे. हा सगळं कचऱ्याच्या डब्यात टाक. तुम्ही मध्ये बोलला मोबाईलवर कशाला? चल लवकर चल. हो रिक्षात कोण आहे बघा. बघूया कोणी असू दे. अण्णा. अगं लक्ष देऊ नको. अण्णा. प्रत्येक धोत्राच्या वर अण्णा नसतो. चल चालव. अण्णा. गिअर कमी कर. ऐका ना. ऍक्सिलेटर कमी कर. ही तुमची स्कूटर घ्या आणि घरी या. मी चालले अण्णांबरोबर रिक्षात. अगं मला सोडून जाऊ नकोस ग. हा
मला स्कूटर चालवायची कशी हे शिकवता येतं पण चालवता येत नाही. क्या बात है! बघूयात आता हा परफॉर्मन्स कसा वाटलाय प्रेक्षकांना परीक्षकांना. पण आपल्याकडे ना आज हवालदार आलेले आहेत. हवालदारांना मी विचारतो की तुम्ही चर्चा करा जरा, असं बघा कोणाला कसं वाटलं आणि आम्हाला सांगा प्लीज. आपल्याकडे इथं सुनील तावडे बसलेले दिसत आहेत. सुनील तावडे हे आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाटारे यांनी आता स्कूटरचं काय भन्नाट केलं ते तुम्हाला कसं वाटलं? टेरिफिक. म्हणजे आम्हाला थोडा वेळ स्कूटरवर बसल्यासारखंच वाटलं. म्हणजे मला काही स्कूटर येत नाही, पण खरोखर स्कूटर येत नसेल आणि जर शिकायला लागला माणूस काय होईल अवस्था त्याची. आणि सुप्रिया तुझी एनर्जी तर अफलातून आहे आणि आनंद तुझं टायमिंग तर ग्रेट आहे. तुम्हाला पुढच्या स्किट साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. स्टॅच्यू नीट उभं होतं तेव्हा तरी म्हणायचं रे, आता फाटेल ना, पॅन्ट फाटेल ना. आम्ही छोटे बच्चे हमें भी यहाँ काम है, हो गया डब्बा गुल. डब्बा ए डब्बा ए डब्बा 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 गुल हमारे डब्बा गुल है कि नहीं? बिजली 440 वोल्ट का करंट है, हाथ नहीं लगाने का, झटका लग जाएगा. अरे सर मराठी माणूस आहे, आपल्याला शॉक बसू शकत नाही. हे बघ केला हात लावलाय, लागला का शॉक? नाही, कसं काय? एका पाया स्लीपर घातली ना. मला लागली कुणाची चिठ्ठा हो, मला लागली कुणाची चिठ्ठी. तर या शिकाऊ स्कूटर चालवणाऱ्या बाईला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले शिकाऊ मित्र नक्की आठवले असतील. त्या सगळ्या मित्रांना आठवत राहा आणि आता हसत राहा. आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या चॅलेंजर जोडीकडे. कॉमेडीचे वेगवेगळे प्रकार असतात. आता आपण जरा एक भयानक कॉमेडी बघणार आहोत. भयानक या अर्थानं म्हणतोय कारण आता इथं दोन भूत येणार आहेत, एक सिनियर भूत आणि एक ज्युनियर भूत. बघूयात आता हे सिनियर ज्युनियर मधलं काय नातं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या दुसऱ्या स्पर्धक जोडीचं, सतीश तारे आणि विजय पटवर्धन. जागो सोने वालो, सुनो मेरी कहानी. जागो सोने वालो, सुनो मेरी कहानी. क्या मेरी क्या गरीबी, सुन लो बातें ये पुरानी. जागो. इथे सोहळ्याचं मी त्याला पाहिलं होतं, माझ्या आधी पळत आला होता. आता सोडणार नाही मी त्याला, मुंडकच मारतो त्याच. नीट उभं होतं तेव्हा तरी म्हणायचं रे, आता फाटेल ना, पॅन्ट फाटेल ना. गो ए काय माझ्या एरियामध्ये काय करतोयस? काय म्हणालास? माझ्या एरियामध्ये काय करतोयस? कडक मे महिना आहे, गच्चीत वाळत घातलेले पापड कुरड्या चोऱ्याला आलोय मी. काहीतरी विचारतोस आलायस तसाच उलट्या पावली परत जा. मी का म्हणून उलट्या पावली परत जायचं? आपण भूतो. अरे मग सुलट्या पावली चालायची प्रॅक्टिस केली आहे मी, हे बघ. आणि मला उलट सुद्धा चालता येतं, हे बघ. समजलं? होय. आणि उलट्या पावलाची असतात ती भूत, पण उलट्या काळजाची असतात ती माणसं. माणसाला एवढा घाबरतो? प्रचंड घाबरतो माणसांना. माणूस नावाची लॉटरीचं तिकीट सुद्धा मी कधी काढलेलं नाही. माणूस नावाची लॉटरी? भूतांची लॉटरी नसते का? तशीच माणूस नावाची लॉटरी आहे. ही माणसं फार वाईटच्या पेक्षा आपण भूत परवडली. आपण प्रेत झाल्यानंतर जे आलेलं असतं ते
असं रक्त आरपून ओरपून पितो, पण हे मंत्री संत्री गोरगरिबांची रक्त जिवंतपणी शोषतात रे, शोषतात. काय खाल्लेस ते चिंगम खाऊन मग व्हायची इथं कसं काय आलास? मी इथे कसा काय आलो? चित्रगुप्त आणि यम ही नावं कधी ऐकलीस? ऐकलेत. ते मला पापी पापी म्हणत होते. तेव्हाच मी ठरवलं हे ऐकायचं नाही आणि मुद्दाम मी चाललो त्याला शोधायला. कुणाला त्याला ज्याच्यावर मी फासावर गेलो. फासावर कशाला गेलास? फासाच्या आतमध्ये जायचं होतं. ऐक रे, ऐक जरा, ऐक जरा. ज्याच्यामुळं मला स्वर्ग नको होता, नरकच हवा होता, कारण ती व्यक्ती इथं आल्याचं मला कळलेलं आहे, समजलं? आणि मी तिला सोडणार नाही आहे, आता सोडणार नाही आहे. का सोडणार नाहीये? तू नीट उभा राहा, सगळ्या बिजागिऱ्या ढिल्या होतील तुझ्या. ज्याच्यामुळे मी फासावर लटकलो त्यालाच मी इथं शोधणार आहे. तो इथं आल्याचं मला कळलेलं आहे, त्याला मी शोधणार म्हणजे शोधणार. तर मला एक सांग, काय तू नेमका तिकडून पळत पळत इकडे का आलास? अच्छा, ते कळलं, पण आता का आलास? माझी गर्लफ्रेंड होती म्हणजे गेली बिचारी. गेली? तिला बघून मी गाणं म्हणायचो, मैंने पूछा चांद से के देखा है कहीं मेरी यार सासी की कसम. ही चाल पण बरी आहे, ओरिजिनल काय ऐक एकदा. आई गात बसतो आपला. पण काय योगायोग आहे बघ, काय माझी सुद्धा एक सुंदर अतिसुंदर अशी ब्युटिफुल बायको होती. म्हणजे आता नाही ती. ठार मारलं मी तिला, मेली ती. आणि तिला ठार मारल्यानंतर मला आठवलं मी तिच्यासाठी किती किती गोडगोड गाणी गायचो. कुठला? तुमको पाया है तुझे से खोया हूं, कायनात में नहीं है कोई. काय नातं नव्हतं मग कशी बायको होती? बायको हेच नातं होतं, त्यात अजून काय नातं पाहिजे तुला? आणि मग मला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. मला एक कळे ना, मी ऑफिसला गेल्यानंतर बिचारी 24 तास घरात करते काय? माझी ओळख असते तर मी गेलो असतो. अरे कॉमेडी टच दिला. ओके ओके. मग विचार केला, मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकटी दुकटी नसणार, महिला मंडळात सुद्धा हिचं पटत नाही, ही जात नाही, मग काय करत असणार ही स्त्री? मी असतो तर विरंगुळा तरी केला असता. काय रे, कॉमेडी टच दिला. मग विचार केला हिच्यासाठी मला काय करता येईल की तिचा आयुष्यातला बहुमूल्य वेळ जो वाया जातो तो अत्यंत प्रेमपूर्वक जाईल म्हणून. मी प्रेम दिला असतं ना तिला. कॉमेडी टच ना? नाही, रिअल फॅक्ट. रिअल फॅक्ट. मी विचार केला 24 तास एकटे काढते म्हणजे हिचं काहीतरी लफडं असलं पाहिजे. आणि मी डबा धरून बसलो. डबा 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 आणि दाराच्या बाहेर उभं राहिलो. मी म्हणलं कशी येईल, काय येईल, काय करते काय, म्हणून मी तिला फसवलं. ऑफिसला जातो सांगून ऑफिसला गेलोच नाही. बायकोला फसवलास? बायकोला काय, मी एकदा सरकारला सुद्धा फसवलं होतं. कसं? लोकलचं रिटर्न तिकीट काढलं आणि गेलोच नाही. बस म्हटलं बोंबलच. एकदा हॉटेलला फसवलं, 3 स्टार हॉटेलला. काय? एसी असून वापरलं नाही तरी एसीचं बिल देऊन बाहेर पडलो. मुद्दा तो नाहीये, माझ्या घराच्या बाहेर मी डबा धरून बसलो होतो, तोच माझ्या डोळ्यासमोरून अशी एक व्यक्ती अंधुकशी चालत येताना मला दिसली. अंधुकशी व्यक्ती अंधुक नव्हती, नजर अंधुक झाली होती. आणि मग लक्षात आलं आपण चष्मा घातलेला नाहीये. ही व्यक्ती चालत चालत माझ्या दाराच्या समोर गेली आणि तिनं ट्रंग ट्रंग फोन आला. तुझ्या बापानं दारात फोन लावला होता काय? डोरबेल होती, डोरबेल. डोरबेल त्याने वाजवली. तेवढ्यात बायको हात या म्हटली. नाही, दार उघडल्याचा आवाज झाला. त्यानंतर ते आतमध्ये गेले. त्यानंतर मग लगेच दार बंद झालं. नाही, हा बायकोचा आवाज होता. त्याने तिला आतमध्ये घेतलं. मग माझी चुळबुळ सुरू झाली. म्हणजे काय करत असेल ही जोडी आतमध्ये, मला ते दिसलं पाहिजे, मला ते दिसलं पाहिजे, म्हणून मला काही दिसावं म्हणून दरवाजाला कान लावून उभा राहिलो. दिसावं म्हणून कान लावला. सुंदर स्त्रीची आंघोळ होत असताना पाहिलीस कधी? नाही ना? ऐकलीस कधी? त्यातलंच हे प्रकरण आहे, समजलं? महत्वाचा मुद्दा पुढे आहे. आतमध्ये गेल्यानंतर अचानक फॅन तुटलेला पंखा सुरू झाला. माझ्या घरात एकच फॅन आहे तो. 2 पाती आहेत, एक तर आपण फिरावं लागतं किंवा मग फॅनला फिरवावं लागतं. त्यानंतर मी अजून पुढे घराच्या पुढे गेलो, अजून कान चौकारले. म्हटलं काय चालू असेल? चल 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 चल.
कोचाच्या तुटलेल्या स्प्रिंगा वाजत होत्या. आता मला राहवलं नाही. म्हटलं आतमध्ये काय चाललंय म्हणून मी उठलो आणि पाहतो तो काय खाडकन दार माझ्या कपाळाला लागलं. दार बंद होतं. जिवंत माणूस कसा दारातून आरपार होऊन जाईल? आपण प्रेत भूतात्मा असतो तेव्हा आरपार जाऊ शकतो. पण तरी सुद्धा सर्व शक्तीनिशी मी दार उघडला आणि आतमध्ये गेलो. पाहतो तो काय माझी बायको मलाच बघून ओरडली, पळा 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 पळा. माझ्याच घरात मीच पळतोय आपल्या पुढे पुढे. लक्षात आलं काहीतरी गंडवागंडवी चालू आहे. कारण बायकोचा हात खिडकीतून बाहेर चालला होता. पळा 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 पळा. बस तिथेच मला जाणवलं. मी त्वरित खिडकीपाशी आलो. पाहिलं कोण पळतंय. थांब म्हणलं, हो नकोस. तो सुद्धा घाबरून माझ्याकडे बघायला लागला. माझ्या त्वरित लक्षात आलं हीच ती व्यक्ती. तिचं डोकं फोडावून दिसेल ती वस्तू मी हातात घेऊन त्याच्या डोक्यावर मारायचा प्रचंड प्रयत्न केला. मला काही सापडलं नाही. मला काही सुचलं नाही. एक शिशवीची पेटी दिसली, ती उचलली आणि खातली त्या डोक्यात. खलास. व्यक्ती जागच्या जागी मरण पावली. बायकोकडे मी प्रेमानं पाहिलं. ती म्हणाली आता मी तुम्हाला सोडणार नाही. आता मी पोलिसांच्या ताब्यात देणार. तुम्हाला शिक्षा होऊ देणार. मी लढला तिचा जवळ आणि तिचा खून करून टाकला. पोलिसांना कळलं आणि जज्जांनी मला फाशीची शिक्षा ठोठावली आणि मी इथे आलो. आणि मला कळले ती व्यक्ती इथं चालली आहे मला फसवणारी. त्यासाठी मी माझे दात पटाशीचे करून घेतले. तिला मी चावणार आहे समजलं. गुड बाय. एक मिनिट काय ती शिशवीची पेटी फेकणारा सद्गृहस्थ तू होतास? खिडकीतून खाली वाकून मी ज्याच्याकडे बघितलं तो दूरग्रस्त तू होतास. नाही, मग त्या पेटीमध्ये लपलेला सद्गृहस्थ मी होतो. आपल्याकडे हवालदार आलेले आहेत, ते पण तुम्हाला घाबरलेत. त्यांना मी विचारतो जरा चर्चा करा आणि इन्क्वायरी करा लोकांना कसं वाटलंय. नाही विचारायला पाहिजेच आहे. आणि हे दोघं पुणेकर आहेत हा. आणि ह्यांच्यातले अंगभूत गुण आहेत. ते ह्या पुणेकरांचे अंगभूत गुण ह्या पुणेकरांना कसं वाटतं जाणून घेऊया. मिलिंद फाटक. अरे वा सतीश फॅन्टॅस्टिक. विजय फॅन्टॅस्टिक. सुंदर भूत आहेत रे. भूतांच्या प्रेमात पडावं असं वाटायला लागलं हे तुमचा अभिनय. फारच मस्त. मंजुषाताई खूप सुंदर वाटलं आणि खरंच दोघांनी खूप धमाल केलीत तुम्ही. मजा आली. वा वा. चालू द्या तुमचं, चालू द्या. पुढचा तडका सुरू होऊ द्या. आपण सगळ्यांना असेच हसवत राहणार आहोत कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच असं आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू पॉवर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगी तुरा. तेव्हा हा कलगी तुरा कोण मिळवणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. तुम्हाला पुढच्या स्किटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खेळताना रंगबाई होळीचा फाट लाग कोणा माझ्या चोलीचा. फाट लाग कोणा माझ्या चोलीचा. अरे फाट लाग कोणा. अरे बंद करा बाई, कुठेही चोळ्या फाडायला लागली. नारायण. जास्त नारायण म्हणा नको. का? आमच्या महाराजांका भीती वाटतं ना. म्हणजे त्यांची खुर्ची गेली तर कोकणी माणूस हा मुख्यमंत्री झालाच पाहिजे. कळलं काय? माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. मी आता जाऊन चड्डी घेऊन माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. अरे चट्टी महत्वाची आहे का बायको महत्वाची आहे? बायकोची वेळ झाली यायची. चड्डी महत्वाची आहे. आयुष्यात क्लिअर राहा आणि पाहत राहा आपल्या कार्यक्रमाची अंतिम फेरी. आता पुढच्या जोडीकडे वळायचंय बरं का. पुढच्या जोडीनं सुद्धा चौकार षटकारांची जोरदार तयारी केलेली आहे. बॉलिवूड म्हटलं की आपल्याला काही अशी कॅरेक्टर्स आठवतात जी आपल्या मनावरती अधिराज्य करून गेलेली आहेत किंवा अर्थात आत्ताही करतायत. शोले म्हटलं की सगळ्यांना गब्बर आठवतो. तर या गब्बरवरती पीएचडी करतेय एक मुलगी. बघूया तिच्या पीएचडी मधून गब्बरची कोणती नवीन माहिती आता आपल्याला ऐकायला मिळणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या तिसऱ्या फायनलिस्ट जोडीचं.
दिगंबर नाईक आणि हे मांगे कवी वगैरे येतात, असं हसवतात. आता हसा, बाकी मी काय बोलणार वगैरे वगैरे. कुछ पे कुर्बा मेरी जान, मेरे दिल मेरा ईमान, यारी मेरी कहती है यहाँ से कर दे सब कुर्बान. कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, गब्बर जायला चालला या कुर्बानी. जानू मेरी जान, मैं तेरे कुर्बान. अरे तू मेरा गब्बर है जानू, तू है भला इंसान. भला इंसान, भला इंसान. आतापर्यंत खूप जणांच्या केल्या हत्या, म्हणून मी करायला चाललोय आत्महत्या. कधी? हत्या आता. आ, छी. इसकी तबीयत अच्छी नहीं है. पण का आत्महत्या करतोयस तू? अरे तुझी बायको सोडून गेली का परीक्षेत नापास झालाच रे तू? ए जा आईला मी गब्बर आहे, बोल गब्बर. मला असं कोण पण सोडून जाऊ शकत नाही. आणि परीक्षेचं विचारलं तर आयुष्याच्या परीक्षेतच नापास झालो. अरे ए गब्बर ए बघ, मला विचारशील ना तर तू एक नंबरचा धार्मिक आणि सज्जन माणूस है रे. ये सब जन नहीं जानते, सिर्फ मैं जानती हूँ. क्योंकि मैंने तुझ पे PhD की है रे. अरे तुझ्यासारखं व्यक्तिमत्व या जगात नाही रे. कसला आहेस तू? वा. मग हिच्या आईला तू पण माझ्या बरोबर आत्महत्या कर. का? तू काय डोक्यावर पडली का? नाही. मग माझ्यावर PhD का करते? हो रे. त्या आईला तुला काय वेळ लागले? इकडे हो, मला तुमच्या जीवन प्रवासाचं वेड लागलंय. हो किती साधं राहता, साधे राहणीमान आहे तुमचं. हे असे जुने मळके कपडे, शॅम्पू न केलेले केस, वर्षानुवर्ष न घासलेले दात. क्या बात आहे. आणि दर्या खोऱ्यातील तुमचं असं भटकं आयुष्य, आणि मन किती शुद्ध. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं गड्या रे, तुला भीती कशाची, परवाना कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय की नाही? हाय की नाही? आहे पटलं, मला पटलं सगळं. हो की नाही? मला सांग, तू कधी मर्सिडीज गाडी चालवलीस? नाही, कधी पण नाही. हॉटेलिंग केलंस? नाही, आपल्याला जमलंच नाही कधी ते. ऐशो आराम की जिंदगी कधी जिलायस तू? हे जायला आयुष्य कधी जगलोच नाही मी. मग अरे रामपूर आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात जे काय मिळेल त्याच्यात समाधानी होताच रे. सोनं, चांदी, चिकन, बिर्याणी, चंपा, चिकनी चमेली, फालुदा, मोदक. हा. अरे ओ सांबा, कधी हाय रे मोदक? ए माझ्या गुबऱ्या गल्याच्या गोबऱ्या, गोबऱ्या गल्याच्या गुबऱ्या. ए माझ्या गबऱ्या. अरे तुला साधं मोदक म्हणजे माहित नाही? अरे ती सण नाहीये, खायची वस्तू आहे रे. अरे किती रे साधं. तू खरंच मला जाम आवडतोस रे. तू मस्तच आहेस रे, मस्तच आहेस. अरे काय करू मी तुझं? आणि तुझ्यात एक एक गुण, आई शपथ मी तुम्हाला सांगते, पहिला मला जो गुण आवडतो ना तो म्हणजे अनुशासन प्रिय गब्बर. जायला यो पण गुण आहे माझ्यात. तुला आठवत नाही? काली आणि त्याचे मित्र तू दिलेली जबाबदारी पार न पाडताच तसे हात हलवत आले होते, तेव्हा तू त्याला काय म्हणाला होतास? अब तेरा क्या होगा कालिया? सरदार मी तुमचं मीठ खाल्लंय सरदार. मग आता वालू खा, गोलू खा, गोली खा. क्या बात आहे, क्या बात आहे. कुठल्याही प्रकारची सूट न देता तू त्यांना डायरेक्ट उडवलं होतंस. आणि एक प्रश्न तू नेहमी विचारायचास, कुठला रे? कितना सन्नाटा क्यों है भाई? हे तुझं नाहीये. जायला सॉरी. कितने आदमी थे? क्या बात आहे यार, क्या बात आहे. हे विचारण्यामागचा तुझा काय हेतू? जायला हे तू मना विचारते. अरे आपल्या माणसांवर अन्याय होतो का हे तू बघायचास. म्हणजे आपल्या माणसांपेक्षा समोरच्या पार्टीत जास्त माणसं आहेत का हे बघायचंच रे तू. आणि म्हणून विचारायचास कितने आदमी थे. अरे तो देव माणूस आहे. अरे हे हसणं, अरे नाही रे, नाही. अरे केवढं मुक्तपणाचा हसतोस तू. म्हणजे तू आहे ना, तू कालिया आणि त्याच्या
मित्रांना मारताना तू असं हसवलंस का? कारण त्यांनी हसता हसता या जगाचा निरोप घ्यावा म्हणून रे. अरे नाही रे, नाही नाही, असं नसतं. देव देव माणूस आहेस रे तू. देव माणूस आहेस का रे, जमत तुला? नाही नाही नाही, मी पापी आहे, पापी. दे दे. ए सगळ्यांसमोर काय मागतोस? ये दोनों हात मुझे दे दे. शिवाबा परत आहेस ते जा. याच्या आईला असं मी ठाकूरला बोलायचो. तुझे दोन्ही हात मुझे दे दे ठाकूर, असं म्हणून मी त्याचे दोन्ही हात पचकन कापले. मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. गब्बर गब्बर गब्बर, ए गब्बर गब्बर. तिच्या आईला, आईच्या गावान 12च्या भावान. अरे अरे गब्बर, तू किती कृपाळू आहेस, मायाळू आहेस, दयाळू आहेस. समानार्थी शब्द संपले का? मी दयालू आहे, हो. मी मायालू आहे, खरंच. मी कृपालू आहे. Yes. एक सिक्रेट सांगू? ए काय? मी पायालू पण आहे. शपथ. म्हणूनच तू त्या ठाकूरचे फक्त 2 हात कापले रे. अरे काय माणूस आहे रे. करू द्या सगळी कामं रामलालला, त्याच्या आईला. ग्रेट आहेस तू, खूप खूप ग्रेट आहेस रे तू. मग तू आत्महत्या नाही करणार ना? नाही करणार. आत्महत्या कॅन्सल. नाही, माझी पसंती. आता तिचं काय? मी तिला काचेच्या तुकड्यावर नाचायला लावलं. जान जब तक है जान, मैं नाचूंगी, मैं नाचूंगी, मैं नाचूंगी नहीं. असंच मी तिला नाचायला लावलं. मी पापी आहे, मी पापी आहे. हे काय? ही पापी आहे. नाही रे नाही, हे बघ वाईट वाटून घेऊ नकोस. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात तू त्या बसंतीला विनर करायचं होतस रे. का बोलते? हो, तिच्यातलं असं छुपट टॅलेंट बाहेर काढलं. आणि 1 मिनिट, ह्या प्रसंगातून 3 गोष्टी जगासमोर येतात. का बोलते? कुठल्या माहितीये? पहिलं म्हणजे तुला संगीताची आवड आहे, दुसरं म्हणजे नृत्याची आवड आहे, आणि तिसरं नाही रे, मला खस दुःख. तू रडू नको, बोल ना, तू बोल ना. सांगू? सांग ना. तिसरं म्हणजे नारी प्रति सन्मान. आईच्या गावात नाही. अरे तू काय केलंस? का? त्या अशा सुंदर बसंतीला पकडून तू काय केलंस? काय केलं? फक्त नाचायला लावलंस? अरे काय, तुझ्या जागी दुसरा कोणीही असता ना, काहीही करू शकला असता. ज्या आईला सांबा, मी तर मोठा मूर्खपणाच केला. काय 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 काय? नाही, आत्महत्या करायचा मूर्खपणा केला. आता नाही मी आत्महत्या क्या करणार. बात आहे. मी मायालू आहे, हो. मी कृपालू आहे, हो. मी दयालू आहे, हो. मी कनवालू आहे, मी जर्दालू पण आहे. मी तुला कावटालू. काय? तू मला लय आवडली. नाही, नाही, तू नाही. माझ्यावर लगीन कर. नाही. नाही, मी तुला आता कावटालणार, म्हणजे कावटालणार. मला लगीन करावं पाहिजे, पेटीवाली मुलगी पाहिजे. मला लगीन करावं पाहिजे, पेटीवाली मुलगी पाहिजे. हे माझा लगीन आहे, या माझा लगीन आहे. क्या बात आहे गब्बर सिंग, मस्त मस्त. तुम्ही खूप धमाल केलेली आहे. आणि आता हवालदार समोर बसले, तुम्हाला पकडून पण नेऊ शकतात. मी त्यांना विचारतो, चर्चा करा आणि इन्क्वायरी करा, लोकांना कसं वाटलंय स्किट. नाही, कसं आहे, मी शिपी साहेबांना बोललो होतो गब्बर सिंगला पकडून आणेन म्हणून, पण या गब्बर सिंगला कोणी ताब्यात नाही ठेवू शकत. गंमत माहितीये का, आपल्या इथे आपल्या इंडस्ट्रीतले सज्जन गब्बर सिंग आलेले आहेत, म्हणजे जयवंत वाडकर. वाडकर नाही नाही, छान छान, छानच केलं. दोघांचं टायमिंग चांगलं होतं. फार सुरेख तुम्ही दोघांनी सादर केलं. तुम्हाला शुभेच्छा. वा वा वा, चालू द्या तुमचं, आता काही टेन्शन नाही. चालू तुम्हाला पुढच्या तुमच्या प्रवासासाठी आणि पुढच्या स्किटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या. ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया, हो ओ मारिया, ओ मारिया, ओ मारिया, हो मेरी तुझे केस लांब लांब लांब, जवळ नको येऊ तुझे पापा बघितस. दुर्योधना, एवढा आनंद कसला व्यक्त करतोयस? तुला 101वा भाऊ झाला की काय? आमचे ताताश्री हे कार्य मात्र अथक करत असतात. इतर वेळी डोळे बंद करून ये क्या हो रहा है असं म्हणतात, पण त्यांनी जे केले ते मात्र आम्हाला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतं. जरा
अमेरिकेचा शोध कोलंबसनी लावला हा तर इतिहास आहे, पण पुणेरी पुणेकर लोक काही करू शकतात ना. असाच एक पुणेरी पुणेकर हा इतिहास बदलायला निघालाय. मी पुन्हा एकदा अमेरिकेचा शोध लावणार असं त्याचं म्हणणं आहे. बघूयात मग या पुणेरी कोलंबसला त्याची बायको कशा पद्धतीनं साथ देते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या चौथ्या फायनली जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाव शेख. रम्य ही स्वर्गाहून अमेरिका, रम्य ही स्वर्गाहून अमेरिका, तिला शोधण्या जातो आता, तिला शोधण्या जातो आता, जातो आता, जातोय सूर जातोय. नाही माझा नव्हे, तुमचा पुणेकराचा सूर हलणे शक्य नाही हो. वाजव. तिला शोधण्या जातो आता, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, जातो आता, तिला शोधण्या जातो आता, कोलंबस पुण्याचा असा ठेराव हवा, रियाज हवा, रियाज. अरे आज करत नाहीये मी, 3 पिढ्यांपासून चालू आहे माझा रियाज. परवा सारेगमाच्या येत्या परवासाठी फोन आला होता, म्हंटल डेट नाही जा. तर मी कोलंबस पुणेकर अमेरिका शोधावयास निघालो आहे, त्यासाठीचे वेळापत्रक तयार झाले आहे, ते एकदा पुन्हा वाचून घ्यावे म्हणतो. दैनंदिनी खालील प्रमाणे: प्रातःकाली 6 वाजता अभ्यंग स्नान, अल्प उपहार. 9 ते 12 शोध परिक्रमा. 12 वाजता येथेच्छ भोजन, कंसात जेथेच्छ जागा मिळेल तेथेच्छ भोजन. 1 ते 4 वामकुक्षी. 4 वाजता मुख प्रक्षालन. 5 ते 7 पुनश्च शोध परिक्रमा. त्यानंतर नाक्यावरच्या मित्रांशी वैश्विक चर्चा. येथेच्छ भोजन, दीर्घ निद्रा. अशा प्रमाणे आपले वेळापत्रक आहे. जाण्यापूर्वी मंडळीस कळवावे म्हणतो. अगो ऐकलेस काय करतेस? ताजी सुरणाची भाजी, ताजी सुरणाची भाजी. तुम्हाला सांगतो, सरणावर चढेपर्यंत ही सुरणाची भाजी काय पिच्छा सोडायची नाही हो. ताजी सुरणाची भाजी, यातली ताजी म्हणजे आमिष आहे, बाकी सगळे विष. ताजी सुरणाची भाजी. छोटे छोटे काप करोनी, छोटे 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 काप करोनी, त्याला दिली फोडणी, त्याला दिली फोडणी. एक मिनिट, हे चूर काय आहे मध्ये? काय गो चूर काय आहे मध्ये? फोडणीचा आवाज आहे, माझं डिटेलिंग आहे, त्याच्याच जोरावर फायनल पर्यंत पोहोचलोय. जिंकायचंय ना? बेरिंग पकड, बेरिंग. ताजी सुरणाची भाजी, ताजी सुरणाची भाजी, भाजी भाजी. लेस सुटली होती वाटते. कशासाठी बोलवण्यात आले होते? अगो तुला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की मी अमेरिका शोधावयास निघालो आहे. लागलं का पुन्हा तुम्हाला खूळ? तुम्हा सगळ्यांना म्हणून सांगते, आमचे हे लग्नाआधी कसे लख गोरे होते, अगदी दुधासारखे नितळ गोरे. तेव्हा असेच आफ्रिका शोधायचे खूळ निघाले. 45 डिग्री तापमानात भर उन्हात जाऊन बसले की पर्वतीवर, आणि परत आले ते असे. अगो मी अमेरिका शोधावयास चाललो आहे, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या तिकडे. अगो बाई, तिथपर्यंत चाललाय होय? थोडे डाव्या हाताला वळा आणि मंडईतनं भाजी घेऊन परत. अगो मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हटलं, बाईचा पुतळा नव्हे. मध्ये मध्ये बोलू नका. नारळ नीट बघून आणा, मागचे आणलेले खराब निघाले होते. अगो पोटीत आलेला नारळ आणि पोटी आलेला मुलगा कसे निघतील काय सांगता येते काय? मी येऊ का मग तुमच्या बरोबर? अगो अमेरिका शोधावयास तू कशा सवी सोबत? अहो साड्यांचा सेल लागलाय अमेरिकेत.
नाही हो, तिकडे कोण मला इतके कपडे घालते? हो ते आहे म्हणा. अमेरिकेत कोण इतके कपडे घालतंय? अमेरिकेत म्हणजे कसे एवढे एवढे कपडे? आता काय बुवा मौज आहे का माणसाची? काय जोशी बुवा, वर्षातनं 4-5 फेऱ्या होतात म्हणे अमेरिकेत. नारायण पेठेत लागलाय सेल. मी तासाभरात साडी शोधते. तुम्हाला काय शोधायची ती शोधा. अमेरिका. अगो मी अमेरिका शोधावयास चाललो आहे. अमेरिका. ओरडते कशाला? अमेरिका म्हणजे काय पुण्यातलं पत्ता आहे का शोधून न सापडायला? कुठल्या मुहूर्तावरती लग्न केलं होतं कुणास ठाऊ? तुमच्याच बाबांनी काढला होता हो मुहूर्त. हो, आणि तुमचे बाबा काय म्हणाले होते? मुलगी चांगली हुशार आहे, 10, 20, 80% मार्क पडले आहेत म्हणे. होतेच मुळी. वधू परीक्षेच्या वेळेस ना IQ टेस्ट घ्यायला पाहिजे होती. IQ येतंय आम्हाला. अगो मी फार महान कार्य करावयास चाललो आहे. तुम्ही कसलं डोंबलाचं महान कार्य करणार? लग्नानंतर उत्साहाच्या भरात मीच 2 पोरं पदरात पाडून घेतली. आता आमचे इतके आळशी आहेत ना. अगो हा तुझा विश्वास आमच्यावरचा? काय सांगू, अगो विद्वानांचे शिष्टमंडळ चालले आहे. मी जोशी, अभ्यंकर आणि पटवर्धन. सरळ सांगा ना डोस्याला बसणार आहात म्हणून. तुम्ही 4 लोक मिळून आणखी काय महान कार्य करणार आहात? अगो आम्ही वादळ वाऱ्याशी झुंज द्यावयास चाललो आहोत. सिंहगडाच्या पायथ्याशी बसणार आहात ना? कानटोपी आणि मफलर घेऊन जा, मग सर्दी होते. रात्रभर करता मला झोपच येत नाही मिली. अगो मला थंडी भरते, त्याचे तुला काही नाही. तुला तुझ्या झोपेचं पडले आहे. आणि सिंहगडावर बसणार असाल तर काळजी घ्या. हं अगो हल्ली पोलीस पकडतात तिकडे. पकडले गेलात ना तर जामीन द्यायला मी येणार नाही. कळलं ना जोशी? जोशी कशी बोलते ही बाई अशी? अहो मी नद्या नाल्यांच्या पलीकडे 7 समुद्रा पल्याड जाणार आहे. सरळ सांगा ना, मुठा नदी पार करून तिकडे बालगंधर्वावर गप्पा मारत बसणार आहात. असं करतात सारखे माझ्या बरोबर. मी म्हणलं माझ्या नातेवाईकांकडे चला तर नाही, माझ्या बहिणीकडे चला म्हणलं तर माझी ना मान अवघडली. माझ्या भावाकडे चला म्हणलं तर माझे पाय दुखताय. असं करतात, कुठे कुठे येत नाहीत माझ्या बरोबर. थकते ना बिचारी, दिवसभर बोलत असते, थकते बिचारी, मध्येच अशी झोपते. तुम्हाला सांगतो लग्नानंतर माझ्यातला संशोधक हिने निम्मा संपवलाय. नाहीतर आज चंद्रावरती पहिले पाऊल पुणे करायचं असते. अगो उठ उठ. भैया 2 लिटर दूध दे. मी कोलंबस आहे पुणेकर. मी अमेरिका शोधावयास निघालो आहे, ज्याचा शोध घेणं हे जगासाठी अत्यंत महत्वाचं आहे. असं काय महत्वाचं आहे अमेरिका शोधणं मला सांगा. नाही सापडली अमेरिका तर काय फरक पडणार आहे? आणि सापडली जरी तुमची ती अमेरिका तरी काय होणार? लोक तिथे जाऊन गर्दी करणार, मग ती अमेरिका जी वाटेल तशी वागणार, स्वतःच अतिरेकी बनवणार, मग त्यांच्यावर कारवाया करत राहणार. जाऊ देत ना. तुम्ही निघताय का? निघा. मी ना जरा मुलांसाठी कोथिंबीरच्या वड्या करते. हो असं ना थोडंसं भरलं वांग आणि ना थोडं पुरण करते. तर मसाले भात, त्याच्या तुपाची धार. अगो मी काय म्हणतो, निघताय ना? नाही आता नाहीतरी चर्चेत फार वाजले. भोजनाची वेळ झाली तर जेवून घेतो, थोडी वामकुक्षी घेतो. हा अमेरिकेचं काय? अमेरिकेचे काय ते उद्या बघू. एक दिवस उशिरा सापडली अमेरिका तर जगाच्या इतिहासात काही फरक पडत नाही हो. आणि पुण्याची सर नाही हो अमेरिकेत. ते पुणे तिथे काय उणे काय ठाणे. पुणेकर तुम्ही तर धमाल केलीत. आणि आता आपण हवालदारांना विचारूयात. चर्चा करून आम्हाला सांगा की काय चर्चा आहे पुणेकरांविषयी. नाही म्हणजे कुठं हसावं कुठं थांबावं कळत नव्हतं, एवढा भन्नाट झाला. पण कसं आहे आपल्या इकडे तू तिथं मी मधले सत्यजित आलेले आहेत. चिन्मय तिथं मी. त्या चिन्मयजींना विचारतो मी कसं वाटलं. या कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं? खूप छान वाटते, लय भारी वाटते. म्हणजे पुण्याच्याच भाषेत सांगायचं तर लय भारी. आणि ह्यांची जोडी, कारण रसिका माझी NSD मधली ज्युनियर आहे, त्यामुळे विशेष ओढ. आणि कुशल, इतकी वर्ष कुशलला बघतोय, खूपच भारी आणि खूप सुंदर ऍक्ट झाला. मनापासून हसलो. तू तिथे मी मध्ये हसायला मिळत नाही, इथे खूप हसलो त्याच्यामुळे. हा ते तू तिथं मी मध्ये काय करत असतो ते सत्यजित. आता काय 2 बायका मिळालेल्या आहेत आजूबाजूला, इथे एक असते, त्यामुळे मी आपलं मध्ये 2 बायकांच्या मध्ये न हसता गरीब बिचारा सत्यजित बसलेला. गरीब बिचारा. वा वा, एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या गरीब बिचाऱ्या सत्यजित साठी. चालू द्या तुमचं, चालू द्या. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त झाला होता. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी. पुढच्या भागामध्ये जे आता स्किट करायचे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. छोटे बच्चे हमें भी यहाँ काम है, हो गया डब्बा गुल.
हमारे डब्बा गुल हम तेरे अंगने में हमारा ये काम है तेरे अंगने में हमारा ये काम है तंबोरा घेऊन बसायला काय ते बाबाच जाते मला वाजवता येत नाही ना नको येऊ द्या ना तंबोरावाला असो का गिटारवाला असो कोणाच्या बापाला कळतं का वाजवतो का खाजवतोय ते तुला दात घासता येतात घाल बघू दात हात बाजूला घे झाला वाजव झाला तंबोरा तर आता आपण सुरुवात करणार. बॉम्ब असेल एवढंही वाईट अँकरिंग नाही चाललंय रे डबे बिबे फेकण्या इतपत. अरे काय आहे हे? इथं कशाला ठेवलंय आणि कुणी? हॅलो काय आहे तुझ्या हे? काय बघताय काय एवढं अरे डबा बोलतो. अरे, आम्ही अच्छा तुम्ही बोलताय वा क्या बात आहे. अरे हे काय आहे? हा हत्ती आहे हा हत्ती आहे. नाही ससा आहे ससा. ससा असा कसा असेल? शिलाईची मशीन मसाला पापड धुलाईचा साबण मैलाचा ए, दगड. ए, ए, ए. अरे मी काय वेडा आहे का? डबा आहे ना हा साधा. माहिती आहे ना मग विचारतात कशाला. ओके मला कळलं तुम्हाला काय म्हणायचंय. बरं हा डबा इथे कसा आला? तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे काय करताय? जरा माझ्या भाषेत सांगा ना गाढवांनो. काय चाललंय काय? आता तुम्हीच तर म्हणालात ना अरे गाढवानो म्हणून त्या भाषेत बोल. नाही जरा हे अति हुशार दिसतायत. तुम्हाला इंगा दाखवलाच पाहिजे. मला सांगा तुम्ही आहात कोण? हा डबा इथं काय करतोय? का आणला इथे डबा? त्याचं कसं आहे ना आजोबा. अच्छा मी आजोबा. मी आजोबा. अच्छा मग कसं आहे ना बाळा आशीर्वाद द्या पाया पडू. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. लाज लज्जा शरम तुला काही? मी आजोबा पण नाहीये मी लहान पण नाही. हे बघा तुम्ही एक काहीतरी ठरवा लहान का मोठ्यात. तरुण आहे मी तरुण. निलेश दादा मला म्हणायचं. बरं ते सगळं सोडा. याचं रहस्य काय? हे इथं कशाला आणलंय? त्याचं काय आहे माहितीये का? काय बरं? चंप्या गणप्या राजू पपन मी. नाही ते सगळं कळलं तुम्ही कोण कोण आहात ते. मेन स्टोरी काय तेवढी सांग ना पटकन. हा आणि आम्ही दोघं हा. आम्ही सगळे झंप्याच्या अंगणात खेळत होतो. ओके. डबा पैस डबा आईस पैस जागा बघून खेळत होता. पप्पांवर राज्य होतं. तुझ्या पप्पांवरती राज्य होतं. अरे पप्पांवर राज्य होतं. तेच म्हणतो तुझ्या पप्पांवरती राज्य होतं. अरे पप्पन वेगळे आणि माझे पप्पा वेगळे. पप्पा वेगळे पप्पन वेगळे. पप्पन हा माझा मित्र. अच्छा तुझा मित्र हा तुझे पप्पा आहेत. प्लीज 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 पप्पन वेगळा पप्पा वेगळे. अच्छा पप्पा नावाचा मित्र. आता मला कळलं रे. पुढे काय झालं? आणि त्याचा डब्बा गुल केला. डब्बा गुल? हा. अरे अशी सॉलिड किक मारली ना हा. अशी किक मारली ना. हा हे केला डबा. क्या बात आहे. जाम भारी. ओ हा डबा इकडेच आहे. अच्छा अजून लात मारायची आहे का? सॉरी हा हा वाह. मग मी असं आलो आणि डबा मारला. क्या बात है. तो परत इकडे जाऊन पडला. अच्छा म्हणजे हाच तो डबा आहे. इथे आलेला डबा तो तोच आहे. तुम्ही जाम हुशार आहे पोरांनो. काय ना खेळण्याची जागा नाहीये रे. हा कार्यक्रम आहे माझा फुबाईफूचा. मी अँकर आहे. ते खेळणं वगैरे काय ते पप्पन वगैरे ते त्यांच्या दारामध्ये जाऊन त्यांच्या अंगणात खेळायचं. इथे खेळायची जागा नाही. चला इकडून 1 तास व्हायचा. 1 तास ते काय असतं भाऊ? कल्टी मारायची. कल्टी तुला कल्टी हे काय असतं नवीन? फार लहान मुलं त्यांना काय करणार. निघायचं इथून. अरे मग सर सांग हाँ. ना. ए चले 11 नंबर की बस पकड़ और पतली गली से निकल चल खिसक. कुठे दंड कुठे तुझे? भाऊ माफ करा तुम्ही मोठे बनून काहीतरी करालो माझा मर्डर बिर्डर. बर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ज्या कामासाठी आलाय ना ते काम तुमच्या मित्राच्या दारात जाऊन करा. ते अंगण खेळायचं वेगळं आहे.
हे खेळायचं अंगण नाहीये, हा माझा कार्यक्रम आहे, प्लीज इथून जा. काय डोळे मारतात सारखे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का? काय म्हणायचंय? ए मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, फूबाई फूये तुम्हारे शो का नाम है, फूबाई फूये तुम्हारे शो का नाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. अरे आम्ही छोटे बच्चे, क्या बात है? आम्ही छोटे बच्चे, हमें भी यहाँ काम है, आम्ही छोटे बच्चे, हमें भी यहाँ काम है. हो गया डब्बा गुल, डब्बा ए डब्बा ए डब्बा 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 गुल हमारे डब्बा गुल तेरे अंगने में हमारा ये काम है, तेरे अंगने में हमारा ये काम है. चालू द्या, मस्त आहे, आवडले मला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या आमच्या जबरदस्त 2 कॉमेडीच्या बापांसाठी असं म्हणायला हरकत नाहीये. मनमीत प्रेमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आशुतोष गायकवाड हा जो पुढे जाऊन भाई होईल, माझी सुपारी बिपारी देईल कोणाला तरी मारायला, त्या भाईसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आता आपण सांगूयात की हा डब्बा इथे येण्याचं कारण काय आहे. कारण एक नवा शो घेऊन ही मंडळी आपल्या समोर येणार आहेत. येत्या 16 मे पासून रात्री 9:30 वाजता आपल्या झी मराठीवरती. हसायला विसरू नका, या दोघांबरोबर तर आहेच, पण यासारखी यांच्यापेक्षा आवली असे बाप तिकडे भरलेले आहेत. या सगळ्या मंडळींच्या बरोबर बघायला विसरू नका डब्बा गुल आपल्या झी मराठीवरती. तुम्हा दोघांनाही या कार्यक्रमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझा डब्बा तुम्ही गुल ऑलरेडी केलेला आहे, हा डब्बा घ्या आणि गुल व्हा. काय नाही, लहान मुलं काय करतील काय सांगतात. ही लहान मुलं कोण एवढी आठवण काढताय माझी तेच मला कळत नाहीये. आता उचकी जर लागलेली आहे तर थोडस मला थांबावं लागेल, पण थांबून काय करायचं तर मस्त एक उचकीचा डान्स परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. आणि हा डान्स परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येते पूजा सावंत. काय झालं? अशी कुठं चालू आहे म्हणजे बेलगाच
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या डान्स परफॉर्मन्स साठी. डोक्यावरती हात ठेवून सांगतो, यांचा परफॉर्मन्स मस्त होता. पळून जाईल इथून. पळून जाऊ देणार नाही. तुम्ही धरा. माझी चड्डी द्या. माझी चड्डी द्या. तुझ्या डोक्यात खरंच गुस्सा झालाय. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे तुझ्यामध्ये. आता जर तू आणखीन एक शब्द बोललीस ना तर तुला भस्म करून टाकेन. तू त्याच्या आठवणीत बेभान, बेसुमार, बेलगाम झालीयस. तो तुला विसरून जाईल. परत बोला. का? मी ते विसरले. अरे उठ ना, नाच ना. अरे मजा येते काक 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 करायला. बाई पण कसं दिसतंय? कसं दिसतंय? कोंबडीच्या मागे कोंबडा लागल्यासारखं. आणि आता जो कॉमेडीचा कलगीतुरा इकडे रंगलेला आहे, मराठमोळं वातावरण इकडे आहे. हे वातावरण आणखीन तापवण्यासाठी आता इकडे एक शाहीर येणार आहे, शाहीर. आणि या शाहिराची साथ द्यायला येते आयटम गर्ल. आता तुम्ही म्हणाल हे कसलं कॉम्बिनेशन आहे, शाहीर आणि आयटम गर्ल हे दोघे मिळून काय करणार आहेत? आता हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच बघा. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत आजच्या आपल्या या कार्यक्रमातल्या पाहुण्या जोडीचं. आणि ही जोडी आहे फुबाई फूच्या तिसऱ्या पर्वाची महाविजेती जोडी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात संतोष पवार आणि बायकोड एक माहिती आहे का, किशोरी आम्ही आहे. बघा गम्मत. छोड़ छाड़ के अपने सलीम की गली, अनारकली डिस्को चली, अनारकली डिस्को चली. छोड़ छाड़ के अपने सलीम की गली, अनारकली डिस्को चली. अरे अनारकली आहे का महाबली खली आहे? क्या बोला बे? नाही. क्या बोला ए मेरे को ऐसी वैसी मत समझा. मेरा हस्बैंड दुबई में 40,000 कमाता है पर मंथ. नाही बाई, तुमच्या हसबंडच्या कमाईची त्याच्याशी मला काही घेणं घेणं नाही. मला फक्त इथं त्या अनारकली बाईने भेटायचंय. तो मैं ही छू ना आइटम गर्ल, अनारकली. हाँ बाबूजी जरा धीरे चलो, बिजली खड़ी बिजली खड़ी. गिरे 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 बिजली है गिरे, अरे ऐसे गिरी हो ऐसे गिरी गिरे 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 बिजली गिरे, इस पे गिरे उस पे गिरे सब पे गिरे. हाय की नहीं बिजली. 440 वोल्ट का करंट है. हाथ नहीं लगाने का, झटका लग जाएगा. अरे स्वर मराठी माणूस आहे, आपल्याला शॉक बसू शकत नाही. हे बघ केला हात लावलाय, लागला का शॉक? नाही. कसं काय? एका पाया स्लीपर घातली ना. चालणार रे तू. फिर एकदम चिकना है. कौन तू? मैं कौन? हाँ? शाहीर आहे शाहीर. अच्छा अच्छा शायर. शायर गाणं लिहितय, शाहीर गाणं गात आहे. मैं शाहीर तू बदना, अरे मैं पल दो पल का शायर हूँ. पल दो पल का शायर हूँ मैं. क्या बात है? पल दो पल का शायर, पल दो पल की कहानी है. अन पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल तेरी जवानी है. गे 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 माझे राहणी हे माझे सजनी, हे माझे राहणी हे माझे सजनी. सजनी किसको बोला बे? किसको बोला सजनी? क्या है, मैं ऐसी वैसी नहीं हूँ, शादीशुदा हूँ. मेरा हस्बैंड है ना दुबई में 50,000 कमाते हैं पर मंथ. आता 40 होते लगेच 50 झाले. ही मला येडा बनवते की दुबईवर नवरा हिला येडा बनवतोय? अरे तू बोल ना, तू मेरे पास काय को आया? कुलस्वामिनीचं दर्शन घ्यायला. ते तुमच्या घराच्या मागेला माझं एक मंदिर आहे की नाही देवीचं, ते माझ्या कुलस्वामिनीचं आहे. म्हणलं चांगल्या कामाला जातोय, देवीचं दर्शन घेतलं आणि कामासाठी तुमच्याकडे आलो बघा. अच्छा हा. क्यों?
ते काय झालं, आयुष्यभर तमाशात काम केलं, पण लोक म्हणायला लागले हा फक्त मास साठीच करतो, क्लास साठी काही करतच नाही. क्लास के लिए कुछ भी नहीं किया? नहीं किया. वैसे एक गाना मेरे पास आया था कंपोजिंग के लिए, तो क्या हुआ, ओरिजिनल गाना मैं करने गया लेकिन ओरिजिनलिटी मेरी बाहर आ गई, सारा प्रॉब्लेम हो गया. कौन सा गाना? ऐका, असं माझं की नाही रेकॉर्डिंग चालू होतं, तुम्हाला सांगतो. रेकॉर्डिंग चालू होतं, म्युझिक सुरू झालं. कारवा कारवा वारंवार भीर 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 पारवा नवा नवा ये जोंब तो गारवा ग बाई बाई, जोंब तो गारवा करत हिला, जोंब तो गारवा. ऐसी मेरी ऐसी ओरिजिनलिटी बाहर आ गई, मेरे को स्टूडियो के बाहर कर दिया. लेकिन मैं देख रहा हूँ प्रत्येक गाना तुम्ही एकच स्टेप करते सारखी सारखी. क्या प्रॉब्लम क्या है? मार्केट में ये स्टेप आजकल बहुत चलता है. आइटम सॉन्ग कौन सा भी हो, ये स्टेप मांगता ही है. वो सामने वाला टेबल वाला कस्टमर है ना, उसका डिमांड रहता है. मला एक कळत नाही, त्या सामने वाला पीछे वाली स्टेप काय कुचलती है. ए शाना बना, जास्त नाटक नको है. नहीं नहीं मेरा पति हस्बैंड है ना दुबई में, 80,000 रुपीज कमाते पर मंथ. अरे तुझा नवरा आहे का शेअर मार्केट आहे? मिनिटाला वाढतच चाललंय. बाई काहीतरी त्या संशय सारखं आपल्या तोंडावर तुम्ही पण मग फिरा वाटी घेऊन इकडे तिकडे. माझा आहे काही स्टेप करणं सोडून द्या, कंटाळत नाही का ती स्टेप सारखी सारखी करून? अरे आजकल बहुत कंटाल आता है ये कर करके. फिर लेकिन आज सोच रही हूँ कुछ तेरे साथ मिलके जर्देदार करूं. क्या करू? जर्देदार. बाई तुम्ही काय जर्दा खाल्लाय का? आता थुका तुम्ही दर्जेदारला जर्देदार बोलायला लागलाय. हाँ वहीच रे, कुछ तो भी करूं तेरे साथ. मग माझ्या बरोबर या. मी शायर आहे की नाही, मी कवनं करीन, तुम्ही त्याच्यावर नृत्य करायचं, डान्स नाही फक्त नृत्य करायचं. मेरे को जमेगा? जमेगा ना, आपण ट्राय मारून एक. करू सुरुवात. ऐका, अगं चतुर कामिनी चटक चांदणी, काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण? कोण? वय वय कोण? जलेबी बाई, जलेबी बाई, जलेबी बाई है जलेबी बाई. हॅलो आबा, रात्रीच्या 10 वाजले तरी बाई डान्सिंग करते बघा. आबा. हा बाई हे काय आहे? चेअर गर्ल. अच्छा, म्हणजे 10 नंतर ह्या स्टेप चालतात? हा म्हणजे हे क्लासिकल आहे. 10 नंतर चालतं म्हणजे क्लासवाल्यांचं, आणि ती स्टेप मासवाल्यांची. कळलं की नाही? तर आपल्याला क्लासवाल्यांचं करायचं, काय करायचं पहिलं? ओरिजिनल विसरायचं नाही बाई. आपण किती मोठं झालो, किती नाव झालं, किती पैसा कमावला तरी ओरिजिनल विसरायचं नाही. आपलं मूळ विसरायचं नाही. कळलं की नाही? आपलं ओरिजिनल घ्यायचं आणि त्याला क्लासिकल बनवून टाकायचं. कसं काय? एक तुम्हाला ओरिजिनल गाणं घेऊया आपण. बघा ते कुठलं ते. खेळताना रंगबाई होळीचा, फाट लाग कोणा माझ्या चोलीचा, फाट लाग कोणा माझ्या चोलीचा. अरे फाट लाग कोणा. अरे बंद करा बाई, कुठेही चोळ्या फाडायला लागले. बाई मी म्हणलं ही स्टेप करू नका, ह्या अशा स्टेप मुळे चांगली गाणी बदनाम होतात, माहिती का तुम्हाला? मी काय म्हणलं, असं फक्त ओरिजिनल गाणं घ्यायचं, त्याला क्लासिकल बनवायचं. कसं काय? ऐका बघा. खेळताना खेळताना रंग होळीचा, फाटला कोणा माझ्या चोळीचा. आहे की नाही? ओरिजिनल गाणं. दुसऱ्यांच्या शब्दाला आपण धक्का लावायचा नाही बाबा, तेवढं पाप करायचं नाही. फक्त ओरिजिनल शिकता चाल घ्यायची, आपले शब्द जुळून टाकायचं. खेळताना खेळताना रंग होळीचा, फाटला कोणा माझ्या चोळीचा. खेळत होते राजा राणी, खेळत होते राजा राणी, रंगबाई होळीचा. अर्ध्यावरती डाव मोडला कारण फाटला कोणा चोळीचा. अर्ध्यावरती डाव मोडला कारण फाटला कोणा चोळीचा. खेळ
होळीचा खेळताना खेळ बाई होळीचा फाटला कोणा माझ्या चोळीचा खेळताना खेळ बाई होळीचा फाटला कोणा माझ्या चोळीचा फाटला कोणा माझ्या चोळीचा फाटला कोणा माझ्या चोळीचा गाणं संपला गाणं संपलं. अरे चोळी संपली. अरे त्या चोळीच्या पाय चिंध्या चिंध्या केल्या ना तुम्ही, काय ठेवलं काय शिल्लक? मेरी चोली है. हाँ? क्या चोली 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 रखा है? मैं एक गाने में 10 चोलियां फाड़ूंगी. मेरा हस्बैंड है ना अरे दुबई आईचा में. हो तुझ्या हसबंडच्या. परत तुझ्या हसबंडची कमाई इथे सांगितली ना, मी आयटम डान्स करीन. हे बाबूजी जरा धीर चलो, बिजली गिरी यहाँ बिजली गिरी. अरे गिरी 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 गिरी. अरे कभी आ जायला. परत ही स्टेप करायची नाही, सांगून ठेवतो. परत ही स्टेप करायची नाही. तुम्ही किती जरी आयटम घाल असलं ना तरी ही स्टेप परत करायची नाही, सांगून ठेवतो. ठीक आहे. मग तुम्ही जरी शाहीर असला ना तरी उभं राहून गाणं म्हणायचं नाही. ठीक आहे, मी बसून गाणं म्हणतो. मग मी काय करू बसून? मी बसून गाणं म्हणतो, फक्त मागे बसायचं. आणि काय करायचं? बसून गाणं म्हणायचं, दर्जेदार गाणं बसून गाणं. पण मला नाही म्हणतायत. मी सांगतो ना, वसंत देव, वसंत पवार, वसंत देसाई, वसंतराव देशपांडे, वसंतदादा पाटील. अरे तुझा जन्म काय वसंत ऋतू झाला काय? वसंत वसंत करत पार वसंत पाटलांपर्यंत पोहोचली तू. अरे एवढी मोठी नाव घ्यायची आपली लायकी नाही, पण त्यांचं गाणं गुणगुण्याचा प्रयत्न करायचा फक्त आपण. कर. कळलं का? म्युझिक द्या, कॉर्ड मी द्या. काय करू? तू तंबोरा घेऊन मागे बस. ए तंबोरा बंबोरा बजाने को मेरे को नहीं आता. मेरा हस्बैंड है ना दुबई में. तंबोरा घेऊन बसायला काय तुझ्या बाबाचं जाते? मला वाजवता येत नाही ना. नको येऊ द्या ना. तंबोरावाला असो का गिटारवाला असो, कोणाच्या बापाला कळतं का वाजवतो का खाजवतोय ते? तुला दात घासता येतात? घास बघू दात. हात बाजूला घे. झाला वाजव. झाला तंबोरा. सुरू करू का? म्युझिक द्या. मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी, मृगनयना रसिक मोहिनी. अरे चिकनी चमेली चाहिए. काय? चिकनी चमेली ओरिजिनल. तुम्हीच बोलला होता ना ओरिजिनल पाहिजे म्हणून. आईचा गोईच्या ओरिजिनलच्या असं बसून चिकनी चमेली. हा करतो, प्रयत्न करतो. वाजवा. मृगनयना चिकनी चमेली, मृगनयना चिकनी चमेली, कमिनी कामिनी चुप के पौवा लगाने आली सोबत वाहिनी, मृगनयना चिकनी चमेली, मृगनयना चिकनी चमेली. आता कोंबडी. काय? ओरिजिनल कोंबडी. मृगनयना चिकनी चमेली, कोंबडी तांगडी, कोंबडी गावठी कोंबडी. चोली के पीछे क्या है? चोली के पीछे चुनरी के नीचे क्या है? चुनरी के नीचे मृगनयना चिकनी चमेली, मृगनयना चिकनी चमेली, मृगनयना चिकनी चमेली. क्वाक 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 क्वाक. इंग्लिश कोंबडी. अंड्यावर बसलेली कोंबडी. क्वाक 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 क्वाक. अरे उठ ना, नाच ना.
हा? अरे मजा येते का 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 करायला. बाई पण कसं दिसतंय कसं दिसतंय. कोंबडीच्या मागे कोंबडा लागल्यासारखं. बसा खाली या अशा स्टेप परत करू नका कळलं. तुमचं ओरिजिनल संपलं. हा. आता मी गाव. हा, गा. हा. मृगनयना 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 समुद्र वाहिनीची वाहिनी मृगनयनाची कणी चमेली मृगनयनाची कणी चमेली कामिनी कामिनी मृगनयनाची कणी चमेली मृगनयनाची कणी चमेली हॅलो ॲम्ब्युलन्स पाठवून द्या बॉडी आलेली मेरे को ये तंबोरा नहीं जमेगा. मेरा हस्बैंड है ना. खबर घ्यायला काय बोलायचं बाकी ठेवलं तुम्ही. तिसऱ्या पर्वाची महाविजेती जोडी आहे. आपण काय बोलायचं त्यांच्याविषयी. हवालदार जरा इन्क्वायरी करा कसं वाटलं स्किट. नाही याची इन्क्वायरी करायलाच पाहिजे. इथं विवेक लागू साहेब बसलेले आहेत. एका लग्नाची दुसरी गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही पहिली दुसरी तिसरी गोष्ट. अप्रतिम अप्रतिम. संतोष आणि किशोरी अप्रतिम. प्रत्येक क्षण तुम्ही इतका मस्त केलात जिवंत केलात आणि आम्हाला एका क्षणाची सुद्धा उसंत दिली नाहीत. आम्ही सतत हसत होतो. फॅन्टास्टिक. या बात आहे. पण तुम्हा दोघांना बघून आणि विशेष करून या शाहिराला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले शाहीर मित्र नक्की आठवले असतील. तुम्हाला पुढच्या सगळ्या तुमच्या आयुष्यासाठी हास्य शुभेच्छा. जोरदार टाळ्या. 16 तास लोड शेडिंग ना. हो. मग पोरांच्या पालकांनी आमच्या नावाने बोंब मारूक नको ना. अंधारामुळे आमच्या पोरांनी अभ्यास केला नाही. मी म्हटलं करून टाका सगळ्यांका 8वी पर्यंत पास. अरे ते 8वी पर्यंत झालं. 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांचं काय. 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांका बरोबर माहित असता आपण दिवसाचा काय करायचा आणि रात्रीचा काय करायचा. तुझ्या या चेहऱ्यावर कांजण्या उठतील. अगं बाई म्हणजे चमचमत्या चेहऱ्यावर चांदण्या चमकतील. आणि या पर्वाची महाविजेती जोडी आहे